नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हाईट ब्रेड. मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच एगलेस ब्रेड आज आपण बनवणार आहोत. काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्रेड मऊ होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी शिल्पा, टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एगलेस ब्रेड. तर वेळ न घालवता ही साधी सोपी आणि सरळ सुटसुटीत अशी रेसिपी आपण स्टार्ट करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाउल. त्या बाउलमध्ये मी एक छोटा कप दूध घेत आहे. दूध जरासं गरम असावं. त्यानंतर त्यामध्ये आपण 2 छोटे चमचे साखर टाकायची आहे. त्यानंतर त्याच चमच्याने मोजून 1 चमचा आपण ॲक्टिव्ह इन्स्टंट ईस्ट टाकूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळ्या त्याच्या गुठळ्या मोडायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे बाजूला. ते 10 मिनिटं रेस्ट होईपर्यंत आपण ड्राय इन्ग्रेडियंट ही करून घेऊया. त्यासाठी मी 3 कप मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा मीठ. त्यानंतर आपण 2 चमचे तेल वापरूया. तेल जरा जास्त टाकलं तरी चालेल, त्यानं ऑइलीपणा वाढतो. आणि त्यामध्ये ॲड करूया जे आपलं ॲक्टिव्ह झालेलं आहे ईस्ट, आपण ते त्यामध्ये मिक्स करून घेऊया. ते व्यवस्थित चमच्यानं हलवून घेऊया. आता यासाठी आपल्याला मोठा फ्लॅट सरफेस हवा. त्यासाठी मी मोठी प्लेट घेतलेली आहे मळण्यासाठी आणि त्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता ते एकजीव करून थोडंसं पाणी टाकत आपण ते मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मी सगळं मळून घेतलेलं आहे. आता इथून पुढं 10 मिनिटं कंपल्सरी मळायचं आहे. हे स्ट्रेच करत मळायचं आहे. त्यामध्ये पिठाच्या सगळ्या ज्या गुठळ्या बारीक सारीक असतील त्या जायला हव्यात आणि पीठ असं सॉफ्ट झालेलं हवं. त्यासाठी मी पुन्हा 1 चमचा तेल घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मळून झालेलं आहे. बघा, पीठ व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण रेस्ट करण्यासाठी त्याच्यावर थोडंसं तेल लावून ठेवून देऊया. हे आपण 2 तास ठेवणार आहोत. 2 तासानंतर पीठ बघा किती फुललेलं आहे. ते पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडंसं त्याच्यातली एअर घालवायची आहे सगळी. आता व्यवस्थित फ्लॅट सरफेस करून आपण त्याचा लोफ बनवूया ब्रेडसाठी. व्यवस्थित मिटून व्यवस्थित झालेला आहे आणि तो साच्यामध्ये आपण घालून घेऊया. त्यानंतर वरून आपण थोडंसं दूध लावायचं आहे. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 180 अंश सेल्सिअसवर आपल्याला ते अर्धा तास बेक करायचं आहे. बघा, ब्रेड कसं व्यवस्थित बेक होत आहे. अर्धा तास टायमर व्यवस्थित आहे, याला पुरेसा आहे. अर्धा तास झालेला आहे. आता ओव्हन बंद करून आपण ब्रेड काढून घेऊया. बघा, आपलं ब्रेड व्यवस्थित फुगलेलं आहे. आता आपण ते बाहेर काढूया. वरून थोडंसं बटर लावायचं आहे आणि थंड झाल्यावर साच्यातून ते बाजूला काढून घ्यायचं आहे. आपलं होममेड व्हाईट ब्रेड तयार झालेलं आहे. सॉफ्ट आणि लुसलुशीत ब्रेडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच हलक्या फुलक्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.